चलो यस, लास्ट सेशन में क्या देखा था? लास्ट सेशन मध्ये आपण बघितलं होतं आरएनए वर्ल्ड. ओके, आरएनए वर्ल्ड मध्ये काय काय बघितलं होतं आपण? आठवतं का काही? काय समरी होती? आरएनए काय होता? पहिला जेनेटिक मटेरियल होता, राईट. अजून काय माहिती पडलं होतं आपल्याला? ओके, काहीतरी एव्हिडन्सेस होते कशाचे? आरएनए पहिला जेनेटिक मटेरियल आहे याचा. काय काय एव्हिडन्सेस होते? मेटाबॉलिझम मध्ये आरएनएचं फंक्शनिंग आहे, त्याच्यानंतर कॅटलिस्ट म्हणून तो काम करू शकतो. अजून मेसेंजर मॉलिक्यूल आहे ना, म्हणजे तो मेसेंजर आरएनए म्हणून काम करू शकतो, राईट. ओके, अडॅप्टर मॉलिक्यूल आहे, राईट. ओके, तो बेसिकली ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, राईट. ओके, ह्या गोष्टी काय करतो? सपोर्ट करतो, राईट. ओके, म्हणून आपल्याजवळ काय आले होते? एव्हिडन्सेस आले होते की जेनेटिक मटेरियल, पहिलं जेनेटिक मटेरियल काय असावं? आरएनए असावा, राईट. ओके, कालांतराने काय झालं? आरएनएची जागा कोणी घेतली? डीएनए, राईट. ओके, काय काय बेनिफिट होते डीएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल ट्रान्सफॉर्म करण्यासाठी? अगोदर आरएनए हा काय होता? जेनेटिक मटेरियल होता, बरोबर, राईट. ओके, आता आरएनए वरनं स्विच झाला जेनेटिक मटेरियल कशावर? डीएनए वर, राईट. ओके, मग काहीतरी बेनिफिट असला पाहिजे ना. ओके, का असंच चांगलं वाटत होतं? डीएनए आरएनए पेक्षा कसा आहे? जास्त स्टेबल आहे, बरोबर. जास्त स्टेबल आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय होत नाहीत? बदल होत नाहीत, किंवा होतही असतील तर ते खूप स्लो पेसने होतात, राईट. ओके, स्लो पेस असल्याचे बदल जे आहेत हे इव्होल्युशनच्या दृष्टिकोनातून कसे आहेत? चांगले आहेत, बरोबर. अजून डीएनए, येस, डीएनए स्टेबल आहे म्हणून तो जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करण्यासाठी कसा आहे? चांगला आहे, ज्याच्यामध्ये पटकन बदल होत नाही, है ना. जेनेटिक इन्फॉर्मेशन मध्ये काय व्हायला नको? ड्रास्टिक चेंज व्हायला नको, राईट. ओके, त्याच्यानंतर आरएनए वर्ल्डच्या नंतर आपण एक दुसरा पॉइंट सुरू केला होता. कोणता होता तो? काय होतं? रेप्लिकेशन, बरोबर, राईट. ओके, रेप्लिकेशन मध्ये काय काय बघितलं होतं आपण रेप्लिकेशनची एक व्याख्या किंवा डेफिनेशन बघितली होती. काय होती ती? येस, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ रेप्लिका. स्वतःची काय बनवणे? एक कॉपी बनवणे, याला आपण काय म्हणू शकतो? रेप्लिकेशन म्हणू शकतो, राईट. ओके, रेप्लिकेशनची संकल्पना सर्वात अगोदर कोणी दिली होती? वॉटसन आणि क्रिक. ओके, कधी दिली होती? 1953 मध्ये, राईट. ओके, ज्या वेळेस त्यांनी काय केलं होतं? डीएनएचं डबल हेलिकल स्ट्रक्चर प्रपोज केलं होतं, त्याच वेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही हे स्ट्रक्चर ज्यावेळेस देतोय त्यावेळेस आमच्या निदर्शनात आलेली जी गोष्ट आहे ती अशी आहे की ज्या वेळेस या डीएनए मॉलिक्युलचं काय होईल? रेप्लिकेशन होईल, त्यावेळेस ते कसं असावं? सेमी कन्झर्वेटिव्ह असावं. कसं असावं? सेमी कन्झर्वेटिव्ह असावं. सेमी कन्झर्वेटिव्हचा अर्थ काय? सेमी कन्झर्वेटिव्हचा अर्थ काय? ज्या वेळेस एखाद्या मॉलिक्युलच्या काय होतील? कॉपीज बनतील, राईट. ओके, आता ज्या नवीन कॉपीज बनलेल्या आहेत, ओके, सपोज एक डीएनएचा स्ट्रँड आहे किंवा एक डबल स्ट्रँडेड डीएनए आहे, तर ओके, त्याच्या काय होतील? बेसिकली कॉपीज बनतील, रेप्लिका बनतील. त्यावेळेस आपल्याकडे किती डीएनए बघायला भेटतील आपल्याला? 2. या दोन्ही डीएनए मध्ये एक स्ट्रँड जो आहे तो कसा असेल? जुना असेल, आणि एक स्ट्रँड कसा असेल? नवा असेल. वन स्ट्रँड वुड बी ओल्ड वन, राईट. ओके, अँड द अनदर स्ट्रँड वुड बी न्यूली सिंथेसाइज्ड स्ट्रँड, राईट. ओके, ही गोष्ट आपल्याला कोणी सांगितली होती? वॉटसन आणि क्रिकने सांगितली होती. त्यांच्या 1953 मध्ये सांगितलेल्या त्यांनी
डीएनएचं स्ट्रक्चर दिलेलं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, बरोबर, राईट. ओके, बट विज्ञानामध्ये कोणतीही गोष्ट काय एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केल्याशिवाय त्याला काय करता येत नाही, त्याच्यावर शिक्कामोर्तब होत नाही, राईट. ओके, ते फायनल फॅक्ट बनत नाही. म्हणून राईट. ओके, 1953 मध्ये यांनी सांगितलं, बट 1958 मध्ये कोण, मॅथ्यू मेसेल्सन अँड फ्रँकलिन स्टार यांनी काय केलं, हे चेक करण्याचं किंवा याचं एक्सपेरिमेंटल प्रूफ दिलं की डीएनएचं रेप्लिकेशन कसं आहे, सेमी कन्झर्वेटिव्ह आहे. डीएनएचं रेप्लिकेशन कसं आहे, सेमी कन्झर्वेटिव्ह आहे, राईट. ओके, हीच एक्सपेरिमेंट आज आपल्याला या सेशन मध्ये बघायची आहे. हीच एक्सपेरिमेंट जी आहे ती आपल्याला काय बघायची, या सेशन मध्ये बघायची आहे. आता बघा, या एक्सपेरिमेंट मध्ये लागणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी आहेत किंवा ही एक्सपेरिमेंट करण्यासाठी मेसेल्सन आणि स्टार यांनी कशाचा वापर केला, राईट. बघा, सगळ्यात अगोदर यांनी एक ऑर्गॅनिझम घेतला, काय घेतला, एक ऑर्गॅनिझम घेतला, त्याला ऍज अ बेसिकली असा ऑर्गॅनिझम सिलेक्ट केला ज्याला आपण पटपट काय करू शकतो, मल्टिप्लाय करू शकतो, त्याची ग्रोथ जी आहे ती पटपट करू शकतो, राईट. ओके, दुसरा त्यांनी वापरला तो ऑर्गॅनिझम, त्या ऑर्गॅनिझमचं नाव होतं इसर्शिया कोलाई, दॅट इज ई कोलाई, राईट. ओके, ई कोलाई काय आहे, एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे, राईट. ओके, एक प्रकारचा काय आहे, बॅक्टेरिया. आता हा बॅक्टेरिया जो आहे त्याच्या बेसिकली सेलच्या आतमध्ये जेनेटिक मटेरियल असावं, जेनेटिक मटेरियल आहे डबल स्टँडर्ड सर्क्युलर डीएनए, डबल स्टँडर्ड सर्क्युलर डीएनए, राईट. ओके, आता ह्या डीएनएचं रेप्लिकेशन करण्याचं काम किंवा या डीएनएचा उपयोग करून काय केलं, बेसिकली डीएनए हा सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन करतो हे सांगण्याचा त्यांचा उद्देश होता, राईट. ओके, याच्यासाठी त्यांनी काही आयसोटोप्स वापरले. काय वापरले, आयसोटोप्स वापरले. ओके, हे आयसोटोप समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला आयसोटोप काय आहे या शब्दाचा अर्थ माहित पाहिजे. कशाला म्हणणार आयसोटोप, आयसोटोप्स कशाला म्हणणार, केमिस्ट्री थोडस, जास्त नाही, हा, आयसोटोप कशाला म्हणणार, सेम ॲटॉमिक नंबर डिफरंट मास नंबर है ना, राईट. ओके, एलिमेंट्स विथ सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर आहे ना, म्हणजे त्यांचा मास वाढवलेला असतं, राईट. ओके, याचाच काहीतरी प्रत्यय आपण याच्या अगोदर कुठे बघितला होता, आयसोटोप, अजून एक आयसोटोप वापरला होता, आठवत आहे का, कोणत्या एक्सपेरिमेंट मध्ये यूज केला होता, कोणी केला होता, रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप, आठवतोय का, कोणी केला होता, हर्शी आणि चेज, राईट. ओके, यांनी काय केलं होतं, कोणकोणते एलिमेंटचे आयसोटोप्स वापरले होते, फॉस्फरस है ना आणि सल्फर. फॉस्फरस मध्ये कोणता वापरला होता, P32 आणि सल्फर मध्ये S35, बरोबर. ओके, इथे यांनी काय केलंय की नायट्रोजन जो आहे त्याचा आयसोटोप वापरला. कशाचा आयसोटोप वापरला, नायट्रोजनचा आयसोटोप वापरला. आता प्रॉब्लेम हा आहे की नायट्रोजनचा आयसोटोप जो आहे हा रेडिओ नव्हता. काय नव्हता, रेडिओ नव्हता. बघा, हर्शी आणि चेसच्या एक्सपेरिमेंट मध्ये तो P32 जो होता आणि S35 जो होता, हे दोन्ही पण आयसोटोप्स कसे होते, रेडिओ. व्हॉट डू मीन बाय रेडिओ, ते काय करतील, लाईट इमिट करतील, है ना, राईट. ओके, आणि त्याला एखाद्या स्पेसिफिक आपण डिटेक्ट करू शकतो त्या लाईटला, राईट. ओके, बट एन दॅट इज नायट्रोजनचा जो आयसोटोप यांनी वापरला हा काय नव्हता, रेडिओ नव्हता. मग त्याला सेपरेट करण्यासाठी यांनी काय केलं, एक टेक्निक वापरली. त्या टेक्निकचं नाव होतं डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रीफ्युगेशन. कोणती टेक्निक होती, डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रीफ्युगेशन, राईट. ओके, आता डेन्सिटी म्हणजे काय रे, घनता किंवा घनत्व, राईट. ओके, आता आपण ना लहानपणी किंवा ना बऱ्याच वेळेस ना आपण हे एक्सपेरिमेंट बघितले असतील बघा. ओके, एक ना एक लांबशी अशी ट्यूब घेतली जाते, राईट. ओके, त्या ट्यूब मध्ये ना जी खूप जास्त डेन्स आहे ना ते खाली टाकलं जातं, राईट. ओके, मग त्याच्यानंतर त्याच्यावर काय टाकलं जातं, जे कमी डेन्स आहे, राईट. ओके, त्याच्यावर अजून काय टाकलं जातं, ते त्याच्यापेक्षा कमी डेन्स आहे, राईट. ओके, जसं की विचार करा की काय असू शकतं, वॉटर, ऑइल, है ना, राईट. ओके, आपल्याला माहितीये वॉटरची डेन्सिटी कशी आहे, तेलापेक्षा कशी आहे, जास्त आहे, म्हणून पाणी कुठे बसल, खाली, राईट. ओके, वेरएस तेलाची डेन्सिटी कशी आहे,
कमी, म्हणून ते कुठे बसेल? पाण्याच्या वर, राईट. ओके, मग एखादी गोष्ट मी जर घेतली जी पाण्यावर तर तरंगते, बट ऑइल मध्ये काय होते? डुबते. बरोबर. मग काय होईल? मी जर त्या ट्यूब मध्ये ते बॉल किंवा ती एखादी गोष्ट टाकली तर काय होईल? ती तेलाच्या तर बॉटलवर जाईल पण पाण्याच्या वर राहील, है ना, राईट. एखादी गोष्ट आहे जी पाण्यामध्ये सुद्धा डुबते, ती कुठे जाईल? तेलाच्या आणि पाण्याच्या खाली जाईल, सगळ्यात खाली बसेल. एखादी गोष्ट आहे ती कुठे तरंगतीये? बेसिकली तेलाच्या वर तरंगतीये, तर ती सर्वात टॉपला राहील, है ना. हे जे वेगवेगळे डेन्सिटी ग्रेडियंट आहेत, अशा डेन्सिटी ग्रेडियंटचा सेंट्रिफ्युगेशनच्या टेक्निकमध्ये वापर करून यांनी काय केलं? हे प्रूव्ह केलं की डीएनएचं रेप्लिकेशन कसं होतं? सेमी कन्झर्वेटिव्ह मॉडेलनी होतं. ओके, ही काय होती? ही एक ओव्हरऑल आयडिया होती एक्सपेरिमेंटची, राईट. ओके, एक्सपेरिमेंटची ओव्हरऑल आयडिया होती. आता आपल्याला नेमकं बघायचं आहे की यांनी ही एक्सपेरिमेंट कशी परफॉर्म केली, राईट. ओके, बघा आता बघा, मी सांगितलं होतं की त्यांनी एक हेवी आयसोटोप वापरला. नायट्रोजनचा काय वापरला? हेवी आयसोटोप वापरला. ओके, चला बघूयात. आता सगळ्यांना माहितीये की जर एखाद्या बॅक्टेरियाला जर ग्रो करायचं आहे लॅबमध्ये तर मला काय लागल? मीडियम लागल. काय लागल? मीडियम लागल, राईट. ओके, आणि ते मीडियम जे आहे असं पाहिजे ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया खूप चांगल्या प्रकारे काय करतील? ग्रो करतील. ओके, जर बॅक्टेरियाला जर ग्रो करायचं आहे तर त्या मीडियम मध्ये बॅक्टेरियाला जगण्यासाठी, त्याच्या वाढ होण्यासाठी ज्या काही केमिकल कंपोजिशनची आवश्यकता आहे, आपण त्या मीडियम मध्ये काय केलं पाहिजे? ते कंपोजिशन दिलं पाहिजे. बरोबर है ना. म्हणजे एखाद्या बॅक्टेरियाला जर मला लॅब मध्ये ग्रो करायचं आहे तर मला त्याला अशी परिस्थिती निर्माण करून द्यावी लागेल की ज्या परिस्थितीमध्ये त्याला खाण्याची किंवा त्याच्या सगळ्या रिक्वायरमेंट गोष्टींची काय लागेल? तिथे त्याची गरज जी आहे ती पुरवली जाईल. ओके, असं मीडियम मला काय करावं लागेल? त्या बॅक्टेरियाला द्यावं लागेल जेणेकरून त्या मीडियम मध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये बॅक्टेरिया काय करतील? ग्रो करतील. बरोबर. बघा आता बघा, सर्वात स्टार्टिंगला यांनी काय केलं? एक मीडियम बनवला. एक काय बनवला? मीडियम बनवला. ओके, ओके. आता बघा, जनरली कोणत्याही सेलला, है ना, आपल्या बॉडीचे जे कंपोजिशन आहे आपण बायोमॉलिक्यूल या टॉपिक मध्ये बघितलेलं आहे, राईट. ओके, मला सांगा आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात जास्त असणारे एलिमेंट्स कोणते? बघा, आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात जास्त एलिमेंट्स कोणते? कार्बन आहे का? है ना, कार्बन आहे. सर्वांच्या बॉडीमध्ये कार्बन आहे. कोणी आहे कार्बनलेस? नाही, राईट. ओके, त्याच्यानंतर हायड्रोजन असेल का? राईट, कारण की आपल्या बॉडीमध्ये बऱ्याच ठिकाणी काय कार्बोहायड्रेट्स आहेत. ओके, सो कार्बो आणि हायड्रोजन सुद्धा असेल. ओके, त्याच्यासोबत ऑक्सिजन असेल का? हा सुद्धा एलिमेंट आपल्या बॉडीमध्ये आहे. अजून नायट्रोजन असेल का? नायट्रोजन कशाचा पार्ट आहे? डीएनएचा पार्ट आहे. अजून अमायनो ऍसिड्सचा पार्ट आहे, है ना, म्हणजे प्रोटीनचा पार्ट आहे. ओके, अजून फॉस्फेट असेल का? ऑफकोर्स असेल, राईट. ओके, अजून सल्फर असेल का? ऑफकोर्स असेल, राईट. ओके, सो हे जे एलिमेंट्स आहेत हे एखाद्या ऑर्गॅनिझमचं शरीर रचना किंवा शरीर बनवतात जनरली. ओके, मेजर काय म्हणतो आपण त्याला? एलिमेंट्स आपल्या बॉडीमध्ये हे आहेत. ओके, आता मला जर एखाद्या बॅक्टेरियाला ग्रो करायचं आहे तर त्याला काय द्यावं लागेल? सगळ्यात अगोदर कार्बन द्यावं लागेल. काय द्यावं लागेल? कार्बन, राईट. ओके, मग मी डायरेक्ट फक्त कार्बन देऊ शकतो का? नाही, मी काय करणार आहे? एक कार्बोहायड्रेट देणार आहे. एक काय देणार आहे? कार्बोहायड्रेट. आता बघा, ज्यावेळेस मी कार्बोहायड्रेट बद्दल बोलतोय त्यावेळेस त्याच्यामध्ये मला कार्बन भेटतोय, हायड्रोजन भेटतोय आणि ऑक्सिजन भेटतोय. कारण की आपल्याला माहितीये कार्बोहायड्रेट काय आहे? हायड्रेट्स ऑफ कार्बन, है ना. त्याच्यामध्ये मेन एलिमेंट्स कोणकोणते? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. बरोबर. बघा, मग या मीडियम मध्ये मी काय ऍड करणार? सगळ्यात अगोदर मी ऍड करणार कार्बन सोर्स. काय ऍड करणार? कार्बन सोर्स. बरोबर. आता हा कार्बन सोर्स शक्यतो काय असेल? कार्बोहायड्रेट.
काय असेल? कार्बोहायड्रेट. डिपेंड करतं की मला कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो करायचा आहे, राईट. मला जर सपोज लॅक्टोबॅसिलस ग्रो करायचं आहे तर मी कार्बोहायड्रेट लॅक्टोज देईल त्याला, है ना, ग्लुकोज देईल किंवा लॅक्टोज देईल, राईट. ओके. मला जर दुसरे ऑर्गॅनिझम ग्रो करायचे तर मी डेक्स्ट्रोज वगैरे देऊ शकतो, बरोबर. ओके. लिहू नका सध्या, समजून घ्या फक्त काय काय शिकवतोय, काय काय सांगतोय, राईट. ओके ना. दुसरं बघा, कार्बन सोर्स आहे. ओके. कार्बन सोर्स मध्ये कार्बन भेटला कार्बोहायड्रेट मधनं, हायड्रोजन भेटला आणि ऑक्सिजन भेटला, बरोबर. काय बाकी आहे? नायट्रोजन बाकी आहे. काय बाकी आहे? नायट्रोजन बाकी आहे. आता दुसरा मी कोणता सोर्स देऊ शकतो? नायट्रोजन सोर्स देऊ शकतो. काय देऊ शकतो? नायट्रोजन सोर्स देऊ शकतो. असे कंपाऊंड ज्याच्यामध्ये काय असेल? नायट्रोजनचं प्रमाण कसं असेल? खूप जास्त प्रमाणामध्ये असेल. या ठिकाणी मी प्रोटीन्स देऊ शकतो. काय देऊ शकतो? प्रोटीन्स. कारण की प्रोटीन्स ब्रेकडाऊन होतील आणि ते काय प्रोव्हाइड करतील? नायट्रोजन, राईट. ओके. बट यांनी या ठिकाणी काय दिलं? कोणी? मिसेल स्टार यांनी दिला अमोनियम क्लोराईड. काय दिला? अमोनियम क्लोराईड. ठीक आहे. अमोनियम क्लोराईडचा केमिकल फॉर्म्युला काय? NH4Cl. समजतंय? गोष्ट कळतीये? ओके. नेक्स्ट, अजून कशाची गरज असेल बरं? नायट्रोजन द्यायचंय. नायट्रोजन दिलंय आपण आता विथ द हेल्प ऑफ, बघा, अमोनियम क्लोराईड. नायट्रोजन दिलंय, क्लोराईड दिलंय, Cl मायनस दिलंय. ओके. सोडियम लागू शकतं का सेलला? ऑफकोर्स लागू शकतं. तर मी याच्यामध्ये सोडियम क्लोराईड टाकू शकतो. काय टाकू शकतो? सोडियम क्लोराईड. कारण की Na+ भेटेल त्याला, राईट. ओके. पोटॅशियम लागू शकतं. तर मी काय टाकणार? पोटॅशियम क्लोराईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकू शकतो. गोष्ट कळते, राईट. ओके. जेन्युअनली जे काही मटेरियल एखाद्या सेलला ग्रोथसाठी पाहिजे, त्याचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी, त्याचा नंबर वाढण्यासाठी जे काही मटेरियल त्या सेलला पाहिजे, आपण सगळं या मीडियम मध्ये काय करणार आहोत? प्रोव्हाइड करणार आहोत. समजतंय? गोष्ट कळतीये? आता मला सांगा की अशा मीडियम मध्ये, अशा स्टराईल मीडियम मध्ये, म्हणजे बाकीचे कोणतेच मायक्रो ऑर्गॅनिझम्स या मीडियम मध्ये नाहीयेत. ओके. फक्त याच्यामध्ये काय आहे? फूड. काय आहे? बॅक्टेरियासाठी काय? त्याच्यामध्ये एक प्रकारचं जेवण आहे ना, एक प्रकारचं काय? पंचपक्वान. कशामध्ये? या मीडियम मध्ये आहे. बाकीच्या या मीडियम मध्ये कोणतेही बॅक्टेरिया नाहीयेत. या मीडियम मध्ये जर मी ई कोलाई इंट्रोड्यूस केला तर काय होईल? काय होईल? इट इज जस्ट लाईक एक मोठं रान आहे आणि त्या रानावर आपण ना आपल्या गाई म्हशी ज्या आहेत त्या मोकळ्या सोडल्या, बरोबर आहे का नाही? राईट. ओके. दूर दूर पर्यंत जिथपर्यंत आपली नजर जातीये तिथपर्यंत काय आहे? गवत आहे. आणि तिथे आपण काय केले? आपले जे ऑर्गॅनिझम्स आहेत, आपले डोमेस्टिकेटेड अॅनिमल्स आहेत, त्यांना म्हणलं जाओ, है ना, जा सिमरन जा, है ना. गोष्ट कळतीये, राईट. ओके. तसं कोणाचं होईल? ई कोलायचं होईल. कारण की जरी मी खूप कमी अमाऊंट मध्ये ई कोलाई टाकले तरी सुद्धा यांना फूड कसं आहे? अमाप अमाऊंट मध्ये, खूप जास्त अमाऊंट मध्ये. इथे बॅक्टेरियल ग्रोथ कशी होईल? खूप जास्त आणि खूप रॅपिडली होऊ शकत. समजतंय? गोष्ट कळतीये? ओके. नाव हा मीडियम जनरली आपल्याला ज्यावेळेस लॅबमध्ये आपण काय करत असतो? बॅक्टेरिया ग्रो करत असतो, त्यावेळेस आपल्याला अशाच प्रकारे मीडियम बनवावा लागतो. ओके. ऑफकोर्स फक्त हे काय म्हणतो आपण त्याला? कंपाऊंडच टाकत नाही, याला आपण पाण्यात सुद्धा टाकतो, मिक्स करतो, है ना, राईट. ओके. आणि याला आपण स्टरलाइज करतो. स्टरलाइज यासाठी करतो कारण की आपण बेसिकली ज्यावेळेस केमिकल्स वापरतो त्या केमिकल्स मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स असू शकतात. जे पाणी वापरतोय त्या पाण्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स असू शकतात आणि आपल्याला जो ऑर्गॅनिझम ग्रो करायचा आहे ते त्याला काय करतील? डिस्टर्ब करतील. म्हणून आपण या मीडियमला काय करतो? स्टरलाइज करतो किंवा ऑटोक्लेव्ह सुद्धा करतोय ना. ऑटोक्लेव्ह इन द सेन्स आपण त्याला बेसिकली ना प्रेशर, है ना, बेसिकली हीट आणि प्रेशर यांच्या अशा कंडिशन मध्ये ठेवतो जिथे कोणताही मायक्रो ऑर्गॅनिझम जिवंत राहू शकत नाही. समजतंय सगळ्यांना? ओके. नाव मीडिया तयार झाला, राईट. ओके. नाव मीडिया मध्ये यांनी फक्त एक ट्विस्ट केला होता. मीडियम बनवताना यांनी काय केलं होतं?
एक ट्विस्ट केला होता. काय ट्विस्ट होता बघा. आपला नॉर्मल अमोनियम क्लोराईड जो आहे याच्यामध्ये जो नायट्रोजन आहे तो N14 असतो. कोणता असतो? N14, राईट. ओके, त्याच्याऐवजी यांनी असा अमोनियम क्लोराईड वापरला ज्याच्यामध्ये N काय आहे, नायट्रोजन काय आहे, 15. N काय आहे, 15. समजते गोष्ट सर्वांना, राईट. ओके, इथे बघून घ्या, इथे नायट्रोजन जो आहे तो नॉर्मल आहे ना. त्याचं काय बेसिकली त्याचं मॉलिक्युलर मास कसं आहे, एक नॉर्मल नायट्रोजनचं जसं पाहिजे तसं आहे. बट इथे आपण जो नायट्रोजन वापरतोय त्याचा मॉलिक्युलर मास कसा आहे, जास्त आहे. म्हणून आपण याला काय म्हणणार, हेवी आयसोटोप म्हणणार. काय म्हणणार, हेवी आयसोटोप म्हणणार, है ना. म्हणजे नॉर्मल नायट्रोजन पेक्षा हा कसा आहे, थोडासा जड आहे. समजतंय सर्वांना, इथपर्यंत काही डाऊट आहे? आता बघा, या मीडियम मध्ये नॉर्मल नायट्रोजन टाकण्यापेक्षा त्यांनी काय केलं, हेवी आयसोटोप टाकला. कशाचा, नायट्रोजनचा हेवी आयसोटोप टाकला. इथपर्यंत डाऊट आहे? बघा, आता या मीडियम मध्ये ज्यावेळेस ई कोलाई ग्रो झाले है ना, आता हा मीडियम काय झाला, हेवी आयसोटोप असणारा मीडियम झाला, N15 असणारा मीडियम झाला. या मीडियम मध्ये ज्यावेळेस मी ई कोलाई ग्रो केले त्यावेळेस या ई कोलाई ज्यांचा नंबर या मीडियम मध्ये वाढत होता त्या मीडियम मध्ये त्यांना नॉर्मल नायट्रोजन भेटला का? नाही. त्यांना कोणता नायट्रोजन भेटला, N15. म्हणजे नायट्रोजन कोणता भेटला, हेवी आयसोटोप भेटला नायट्रोजनचा. समजतंय? म्हणजे त्या सेल मधल्या सगळ्या नायट्रोजनला, दॅट इज N14 ला रिप्लेस केलं कोणी, N15 ने. समजतंय? ओके, आता बघा, ई कोलाई ज्यावेळेस मी या मीडियम मध्ये टाकणार आहे, एखादा बॅक्टेरिया ज्यावेळेस मी टाकणार आहे, राईट. ओके, सो असा बॅक्टेरिया बेसिकली खूप जास्त अमाऊंट मध्ये टाकणार नाहीये, छोट्या अमाऊंट मध्ये टाकणार आहे, राईट. ओके, आता त्या बॅक्टेरियामध्ये नायट्रोजन कोणता होता, N14 है ना. ज्यावेळेस ते ह्या मीडियम मध्ये गेले त्यांनी बघितलं, अरे काय है ना, पंचपक्वान चालू आहेत है ना, राईट. मग काय की ना, जे नायट्रोजन असेल, जे कार्बन असेल, जे हायड्रोजन असेल है ना, त्याचा वापर करा, ब्रेकडाऊन करा आणि स्वतःचा नंबर काय करा, मल्टिप्लाय करा. समजतंय? इथपर्यंत काय डाऊट आहे? ओके, हळूहळू काय होईल, जी जी नवी पिढी बनल है ना, राईट. ओके, जी जी नवी पिढी बनल त्या पिढीमध्ये N14 च्या ऐवजी काय जाईल, N15. बरोबर. ओके, आता एक जनरेशन मध्ये काय होईल, बेसिकली N15 थोडासा इनकॉर्पोरेट होईल, राईट. ओके, दुसऱ्या जनरेशन मध्ये तो अजून जास्त इनकॉर्पोरेट होईल, तिसऱ्या जनरेशन मध्ये तो अजून जास्त इनकॉर्पोरेट होईल, राईट. ओके, अशा खूप साऱ्या जनरेशन झाल्याच्या नंतर काय होईल, बेसिकली बॅक्टेरियामध्ये आपल्याला N14 शक्यतो खूप दुर्मिळ होऊन जाईल आणि जास्तीत जास्त आपल्याला काय बघायला भेटल, N15 बघायला भेटल. समजतंय? गोष्ट कळतीये? इथपर्यंत काही डाऊट आहे, राईट. ओके ना, एकीकडे मी काय बनवला, मीडियम बनवला आणि त्या मीडियम मध्ये काय ग्रो केलं, ई कोलाई ग्रो केला आणि त्या मीडियम मध्ये काय होतं, नायट्रोजन कोणता होता, नॉर्मल नव्हता, दॅट इज हेवी आयसोटोप होता. म्हणून बॅक्टेरियामध्ये सुद्धा काय झालं, सगळे नायट्रोजन N14 ला काय केलं, त्यांनी रिप्लेस केलं आणि ते काय झाले, N15 वाले, N15 बेसिकली ई कोलाई झाले. ओके, पुढे आता बघा, राईट. ओके, ती एक स्टेप होती. ओके, अजून एक स्टेप घेतली बघा, कोणती? ओके, तुम्हाला आठवत आहे का, मी सेंट्रिफ्युगेशन सांगितलं होतं, आठवत आहे, राईट. ओके, आता सेंट्रिफ्युगेशन मध्ये काय होतं बघा, है ना. अशी एक ट्यूब आहे. ओके, या ट्यूब मध्ये
लिक्विड भरलंय, ओके. या ट्यूब मध्ये काय भरलंय? लिक्विड भरलंय. ओके. लिक्विड कोणता आहे? सीसीएम क्लोराइड, राईट. ओके. याचा केमिकल फॉर्म्युला कसा आहे? CsCl. समजतंय? ओके. आता ऑफकोर्स ते काय असेल ते सॉलिड असेल है ना, त्याला पाण्यामध्ये मिक्स केलं असेल आणि त्याला आपण सोल्युशन म्हणणार आहे. समजतंय? राईट. आता बघा काय सांगतोय मी. ओके. याला मला तुम्हाला ना एक डेन्सिटी ग्रेडियंटच्या ऍस्पेक्टने समजून सांगायचं. कशाच्या ऍस्पेक्टने? डेन्सिटी ग्रेडियंटच्या ऍस्पेक्टने काय करायचंय मला तुम्हाला ही गोष्ट समजून सांगायची आहे. आता डेन्सिटी ग्रेडियंट कशाला म्हणणार? ओके ना. ओके. तुम्हाला सोल्युशन माहिती आहे काय असतं? सोल्युशन सोल्यूट प्लस सॉल्व्हंट. ओके ना. मला सांगा की ना दोन प्रकारचे सोल्युशन्स आहेत तुमच्या समोर है ना. ओके. इट इज रिलेटेड टू स्वीट डिशेस है ना, राईट. ओके. आणि मला माहिती आहे की आयुष्यामध्ये तुम्ही कधीतरी ना ते स्वीट डिश ट्राय केले असतील. ओके. पहिली स्वीट डिश आहे गुलाबजामुन आणि दुसरी स्वीट डिश आहे काय असतं ते? रसगुल्ला, राईट. ओके ना. गुलाबजामुनचा पाक बनतो आणि रसगुल्ल्यासाठी सुद्धा आपण एक शुगर सोल्युशन बनवतो, राईट. ओके. कोणता जास्त गोड असतो? नाही. गुलाबजामुन वाला कसा असतो? जास्त गोड असतो, कारण की तो इतका बेसिकली इतकी हाय कॉन्सन्ट्रेशन शुगर असते त्याच्यामध्ये, त्याचा ना कलर चेंज होतो फ्रॉम ऍक्वियस टू म्हणजे बेसिकली ट्रान्सपरंट टू येलोइश. वेअर ॲज जो रसगुल्ला असतो त्याची जी बेसिकली ते पण शुगर सोल्युशनच आहे, राईट. ओके. पण त्याचं बेसिकली काय कॉन्सन्ट्रेशन कसं आहे? कमी आहे. समजतंय? दोन्ही पण शुगर सोल्युशन्स आहेत, डेन्सिटीज वेगवेगळ्या आहेत, राईट. ओके. डेन्सिटी कशावरनं ठरणार? कशावरनं ठरणार? किती सोल्यूट ऍड केलेला आहे, बरोबर. कॉन्सन्ट्रेशन वरनं काय ठरणार? डेन्सिटी, राईट. ओके. म्हणजे सपोज पाणी आहे, पाण्यामध्ये तुम्ही किती शुगर टाकली त्याच्यावरनं ठरणार की ते जे सोल्युशन बनणार आहे ते किती डेन्स बनणार आहे, बरोबर. गोष्ट कळतीये, राईट. आता बघा की मला इथे सीसीएम क्लोराइडचं काय बनवायचं आहे? डेन्सिटीचं ग्रेडियंट बनवायचं आहे. काय बनवायचं आहे? डेन्सिटीचा ग्रेडियंट बनवायचा आहे. आता विचार करा की मी सीसीएम क्लोराइडचं एक सोल्युशन बनवलं किंवा ना अशा खूप साऱ्या ट्यूब्स घेतल्या आणि त्या ट्यूब्स मध्ये वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचे काय बनवले? सोल्युशन बनवले. काय बनवले? सोल्युशन बनवले. बघा एक ट्यूब घेतली है ना, यालाच काय केलं? ओके. अशा खूप साऱ्या ट्यूब्स घेतल्या, राईट. ओके. आता ह्या ट्यूब मध्ये पाणी ऍड केलं. काय ऍड केलं? इक्वल अमाऊंट ऑफ वॉटर. इक्वल अमाऊंट ऑफ वॉटर काय केलं? ऍड केलं. लास्टली मला काय बनवायचंय? सोल्युशन. ओके. आता सॉल्व्हंट तर मी ऍड केला, आता मला काय ऍड करावं लागेल? सोल्यूट, बरोबर. आता बघा की विचार करा की पहिल्या ट्यूबमध्ये सपोज ना आपण एक ना हायपोथेटिकल आहे ना एक्झाम्पल घेतो. ओके. आपण ऍक्च्युली सगळे हे जे डेन्सिटी ग्रेडियंटचे असतात ना, ओके, याला आपण आहे ना स्पेसिफिक कॉन्सन्ट्रेशन नुसार त्याची डेन्सिटी चेक करून काय करत असतो? बनवत असतो. बट तेवढं सध्याच आवश्यक नाहीये. फक्त आपल्याला हे समजून घ्यायचं की वेगवेगळ्या डेन्सिटीज कशा बनवायच्या. ओके ना. बघा पहिली जी ट्यूब होती त्या ट्यूब मध्ये सपोज मी एक 2 ग्राम काय करतोय? सीसीएम क्लोराइड टाकतोय. किती?
2. ओके, दुसऱ्या ट्यूब मध्ये 4, तिसऱ्या ट्यूब मध्ये 6, चौथ्या ट्यूब मध्ये 8. 2 ग्राम, 4 ग्राम, 6 ग्राम, 8 ग्राम. ओके, इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये मी काय करतोय, सीसियम क्लोराईड टाकतोय. ओके, आणि याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं. चांगल्या प्रकारे काय केलं, मिक्स करून घेतलं. समजतंय इथपर्यंत काही डाऊट आहे? ओके, आता मिक्स केल्याच्या नंतर सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन कोणाचं सांगा? सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन कशाचं, पहिल्याचं का चौथ्याचं? चौथ्याचं. का? पाणी कसं आहे, इक्वल आहे. सोल्यूट कसं आहे, सगळ्यात जास्त तिथे आहे. बरोबर, म्हणून सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन नंबर 4चं, सगळ्यात कमी कॉन्सन्ट्रेशन नंबर 1चं. ज्याचं कॉन्सन्ट्रेशन सगळ्यात जास्त त्याची डेन्सिटी सगळ्यात जास्त. बरोबर, आता बघा मी काय करतोय की हे सोल्युशन घेतलं आणि मी या ट्यूब मध्ये टाकलं. ट्यूब मध्ये टाकलं है ना, इमॅजिन करा की एमटी आहे ना, मी रब नाही करत बसत होता. राईट. ओके, आता ज्याचं कॉन्सन्ट्रेशन सगळ्यात जास्त आहे तो सगळ्यात खाली जाऊन बसेल. है ना, म्हणजे इथे जाऊन कोण बसल, नंबर 4 वाली ट्यूब. त्याच्यानंतर जर मी सेकंड सोल्युशन जर इन्सर्ट केला तर तो त्याच्या वर येईल. बट याचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, पहिल्यापेक्षा कसं आहे, थोडस कमी. याची डेन्सिटी पहिल्यापेक्षा थोडीशी कमी, म्हणून तो काय करेल, त्याच्या एक लेवल वर है ना. त्याच्यानंतर जर सेकंड सोल्युशन टाकलं तर तो त्याच्यावर है ना, म्हणजे इथं 4, 3, 2 आणि ज्याचं सगळ्यात कमी असेल तो सगळ्यात वर. समजतंय, गोष्ट कळतीये? अशा प्रकारे आपण लिक्विड मध्ये कॉलम्स तयार केले है ना. काय केलं, एक कॉलम जो आहे तो वेगवेगळ्या डेन्सिटीचा तयार केला है ना. एक कॉलम होता तो सगळ्यात जास्त डेन्सिटीचा, त्याच्यावरचा कॉलम त्याच्यापेक्षा जास्त डेन्सिटीच्या, त्याच्यापेक्षा जास्त बेसिकली ज्याची डेन्सिटी कमी तो त्याच्यावर, ज्याची डेन्सिटी कमी तो त्याच्यावर, आणि ज्याची सगळ्यात कमी तो त्याच्यावर. पाण्याची डेन्सिटी सगळ्यात कमी तर पाणी सगळ्यात वर है ना. गोष्ट कळतीये? आपण एक कॉलमच तयार केला ऑफ व्हेरी डेन्सिटीज. पाण्याची डेन्सिटी सगळ्यात कमी, पाणी सगळ्यात वर. त्याच्यानंतर ज्याची डेन्सिटी सगळ्यात जास्त तो त्याच्या खाली. राईट. ओके, असं करत करत आपण काय केला, एक कॉलम तयार केला आणि त्या कॉलम मध्ये प्रत्येक बेसिकली युनिटची जी डेन्सिटी होती ती कशी होती, वेगवेगळी होती. समजतंय, गोष्ट कळतीये? आता बघा, आता याच्यामध्ये या ट्यूब मध्ये जर मी अशी एखादी गोष्ट टाकली ज्याची डेन्सिटी 3 शी रिलेटेड आहे, इज इक्वल टू दिस, तर तो सगळ्यात खाली जाईल आणि इथे येऊन थांबल. है ना, ज्याची डेन्सिटी ज्या लेवलला मॅच करते त्या लेवल पर्यंत जाऊन थांबल. समजतंय सर्वांना? ज्याची डेन्सिटी सगळ्यात जास्त असेल म्हणजे म्हणजे बेसिकली 4th ट्यूब पेक्षा जास्त डेन्सिटी असेल, ती गोष्ट काय करेल, सगळ्यात खाली जाऊन बसेल. कारण की ज्याची डेन्सिटी सगळ्यात जास्त सगळ्यात खाली जाईल, ज्याची डेन्सिटी सगळ्यात कमी आहे तो काय राहील, वर राहील. ज्याची सगळ्यातच कमी आहे तो सगळ्यात वर येईल. समजतंय? म्हणजे आपण काय करतोय, एक प्रकारची स्केल बनवतोय डेन्सिटीची, आणि ती स्केल आपल्याला सांगणार आहे की त्यांची डेन्सिटी किती आहे. समजतंय? बघा, याची डेन्सिटी वेगळी आहे, याची डेन्सिटी वेगळी आहे, याची डेन्सिटी वेगळी आहे, याची डेन्सिटी वेगळी आहे. बरोबर. आता एखाद्या गोष्टीची जर मला डेन्सिटी चेक करायची आहे, द बुक. बरोबर, मग तो बरोबर जाईल कुठे, जिथे त्याची डेन्सिटी असेल तिथे जाऊन तो काय होईल, मॅच होईल, आणि तिथे जाऊन तो काय राहील, उभा राहील. आणि आपल्याला सांगता येईल की नाही याची डेन्सिटी ना एवढी आहे. समजतंय सर्वांना? ओके, अशा खूप साऱ्या ट्यूब्स बनवण्यात आल्या.
ओके, ऑफकोर्स याला काय करावं लागेल, सेंट्रिफ्युगल फोर्सने काय करावं लागेल, फिरवावं लागेल. ओके, मग ते काय करेल, बरोबर मॅच करेल. समजतंय सर्वांना? इथपर्यंत काही डाऊट आहे? ओके ना, पहिली स्टेप होती कशाची, डीएनए बनवायची किंवा बेसिकली एक मीडियम बनवायची. त्या मीडियम मध्ये काय ग्रो करणे, ई कोलाई ग्रो करणे, आणि ई कोलायचे सगळे जे बेसिकली नायट्रोजन असतील ते कशामध्ये कन्वर्ट झाले, N15 मध्ये कन्वर्ट झाले. समजतंय? काय डाऊट आहे? ओके ना, आता बघा काय करायचं. ओके, नेक्स्ट स्टेप, या दोन्ही कॉम्बिनेशनला काय करायचंय, यूज करायचं. ओके बघा, पण त्याच्या अगोदर आपल्याला अजून एक मीडियम बनवून घ्यावा लागेल. कोणता? अजून एक मीडियम आपल्याला काय करावं लागेल, बनवून घ्यावा लागेल. बघा, एक स्टार्टिंगचा मीडियम होता आपल्याकडे कोणता, आठवत आहे का, कोणता मीडियम होता? हा कोणता मीडियम होता स्टार्टिंगचा? N15 मीडियम है ना. आता याला मी N15 का म्हणतोय, कारण की बाकीचं सगळं सेम आहे, फक्त नायट्रोजन कसं आहे, हेवी. बरोबर. ओके, आता मी दुसरा एक मीडियम बनवला. मी काय केलं, दुसरा एक मीडियम बनवला, पण ह्या मीडियम मध्ये जे नायट्रोजन आहे ते कसं आहे, नॉर्मल. नायट्रोजन कसं आहे, नॉर्मल, म्हणजे कोणतं, N14. समजते? इथपर्यंत काही डाऊट आहे? ओके, आता मला सांगा, N15 मीडियम मध्ये आपण बॅक्टेरिया ग्रो केले होते है ना. मग याला दाखवू का बॅक्टेरिया ग्रो केलेले, याच्यामध्ये काय आहेत, खूप सारे काय आहेत, बॅक्टेरिया आहेत. ओके, सध्या याच्यामध्ये बॅक्टेरिया नाहीये. समजतंय? ओके, या दोन वेगवेगळ्या काय आहेत, मीडियम आपल्याकडे प्रेझेंट आहे. बघा काय करतोय. ओके, या N15 मीडियम मधनं मी एक सॅम्पल घेतलं. मी म्हणजे ऍक्च्युली ही एक्सपेरिमेंट कोणाची आहे, मिसेल्सन अँड स्टालची आहे. त्यांनी एक सॅम्पल घेतलं. ओके, आता या सॅम्पल मध्ये मीडियम असेल, बॅक्टेरिया असतील है ना, राईट. ओके, आता या बॅक्टेरियाचा त्यांनी काय आयसोलेट केला, डीएनए. काय आयसोलेट केला, डीएनए. समजतंय सर्वांना? काय आयसोलेट केला, डीएनए. आता डीएनए आयसोलेट करण्याच्या मागचं कारण काय, कारण की आपल्याला डीएनए जर अभ्यास करायचा ना रेप्लिकेशनचा. बरोबर. आता बघा, डीएनए ज्यावेळेस आयसोलेट केला, तर मला सांगा, या N15 मीडियम मधल्या सेल्सचा डीएनए जो असेल त्याच्यामध्ये नायट्रोजन कोणता असेल, N15. कोणता असेल, N15. ओके, डीएनए आयसोलेट केला, आणि डीएनए आयसोलेट केल्याच्या नंतर आपली जी ट्यूब होती कोणती, सीसीएम क्लोराईडची डेन्सिटी ग्रेडियंट वाली जी ट्यूब होती, त्याच्यामध्ये हा डीएनए काय केला, इन्सर्ट केला है ना. आपल्याला माहिती वेगवेगळे काय आहे, डिस्टिंक्ट काय आहे, डेन्सिटीज आहेत. डिस्टिंक्ट काय आहेत, डेन्सिटीज आहेत. समजतंय? इथपर्यंत काही डाऊट आहे? ओके ना, ज्यावेळेस डीएनए त्याच्यामध्ये बेसिकली इन्सर्ट करण्यात आला आणि त्याला सेंट्रिफ्यूज केलं. काय केलं, सेंट्रिफ्यूज केलं. सेंट्रिफ्यूज केल्याच्या नंतर हा आयसोलेट केलेला डीएनए एक बँड बनवल. काय बनवल, बँड बनवल, राईट. ओके, ती बँड जी आहे ती सपोज इथे बनली, कुठे बनली, इथे. म्हणजे मला सांगा की N15 जो की हेवी आयसोटोप होता, ओके, त्याची बँड कुठे बनली, इथे बनली. मग मी या बँडला म्हणू शकतो का की N15 बँड आहे ही. कोणती बँड आहे, N15 बँड आहे.
का N15 बँड आहे? कारण की जो काही डीएनए आयसोलेट केलेला आहे त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल नायट्रोजन ऍटम जो आहे तो कोणता आहे? N15 आहे. कोणता आहे? N15 आहे. समजतंय? इथपर्यंत काही डाऊट येतोय? ओके ना, मला सांगा या ट्यूब मध्ये मला एक बँड भेटली कोणती? N15 वाली, राईट. ओके, याला जर मी स्पेसिफिकली जर बघायला गेलो तर इथे जो काही डीएनए असेल, जो काही डीएनए स्टँड असेल, जिथे जिथे नायट्रोजन आहे ते सगळे नायट्रोजन कोणते आहेत? N15 आहेत. समजलंय? ओके ना, बघा आता या ट्यूब मधनं बघा, ओके, ह्या ट्यूब मधनं मी अजून एक सॅम्पल घेतला आणि तो सॅम्पल मी ह्या ट्यूब मध्ये काय केला? इन्सर्ट केला. म्हणजे मी काय घेतले? इकडचे बॅक्टेरिया घेतले आणि हे बॅक्टेरिया मी काय केले? N14 वाल्या मीडियम मध्ये काय केले? ऍड केले. समजतंय? इथपर्यंत काही डाऊट आहे? राईट. ओके, आता मला सांगा या मीडियम मध्ये सुद्धा बॅक्टेरिया ग्रो करतील है ना? नायट्रोजन वी डोंट केअर वेदर इट इज N14 और N15 है ना. आम्हाला काय भेटतंय? नायट्रोजन भेटतं है ना. अल्टिमेटली काय भेटतंय आम्हाला? चिप्स भेटतायत. काही फरक पडत नाही आम्हाला कोणते, हळदीरामचे का बालाजीचे, है ना. राईट. ओके, सो द पॉइंट इज की ई कोलाई सेलला काय पाहिजे होतं? नायट्रोजन. दे वोंट केअर वेदर इट इज N15 और N14. मग ह्या ट्यूब मध्ये किंवा ह्या मीडियम मध्ये सुद्धा काय झालं? बॅक्टेरिया ग्रो करायला लागले. ओके, सो याला आपण वेळ दिला. त्याला काय दिला आपण? वेळ दिला 20 मिनिटांचा. किती मिनिटांचा? 20 मिनिटांचा. 20 मिनिटच का? 20 मिनिटच का? कारण की ई कोलाई सेल काय करतो? त्याची लाईफ सायकल कंप्लीट करतो, म्हणजे रिप्रोड्यूस करू शकतो. किती मिनिटात? 20 मिनिटात. आपण मीडियम मध्ये काय टाकलं? बेसिकली या मीडियम मध्ये काय टाकलं आपण? बॅक्टेरिया टाकले आणि 20 मिनिटांचा कालावधी दिला. ओके, 20 मिनिटांचा कालावधी दिला तर याच्यामध्ये बॅक्टेरिया ग्रो झाले असतील. सॅम्पल बाहेर काढलं. याच्यातून थोडंसं काय केलं आपण? सॅम्पल बाहेर काढलं एका ट्यूब मध्ये. ओके, ह्या ट्यूब मध्ये ऑफकोर्स मीडियम असेल आणि बॅक्टेरिया असतील है ना. नवीन फॉर्म झालेले बॅक्टेरिया सुद्धा असतील. बरोबर आहे का नाही? नवीन फॉर्म झालेले बॅक्टेरिया सुद्धा असतील. समजतंय? इथपर्यंत काही डाऊट आहे? ओके, आता बघा याच्यामधनं आपण पुन्हा काय बाहेर काढणार आहे? आयसोलेट करणार आहे डीएनए. काय आयसोलेट करायचं? डीएनए बाहेर काढायचं. काय बाहेर काढायचं? डीएनए बाहेर काढायचा. डीएनए बाहेर काढल्याच्या नंतर आपण याला पुन्हा कोणत्या ट्यूब मध्ये टाकणार आहे? सीसीएम क्लोराईडच्या ट्यूब मध्ये टाकणार आहे. आणि त्या सीसीएम क्लोराईडच्या ट्यूब मध्ये व्हेरियंट काय म्हणतो आपण त्याला? ग्रेडियंट्स आहेत डेन्सिटीचे. है ना. वरच्या बाजूला डेन्सिटी जास्त, खालच्या बाजूला डेन्सिटी उलट म्हणलंय मी. वरच्या बाजूला डेन्सिटी कमी, खालच्या बाजूला डेन्सिटी जास्त. बरोबर? समजतंय? ओके, आता ज्या वेळेस मी हा डीएनए ह्या ट्यूब मध्ये टाकून, डेन्सिटी ग्रेडियंटच्या ट्यूब मध्ये टाकून सेंट्रीफ्यूज करणार आहे तर मला एक बँड काय आहे? एक्सपेक्टेड आहे. काय येईल? एक बँड येईल. ओके, आता ही बँड मला कुठे बघायला भेटते? ही जी बँड आहे, ओके, ही मला कुठे बघायला भेटते? याच्यावरनं क्लिक होणार आहे की डीएनएचं रेप्लिकेशन कसं होत आहे? सेमी कन्झर्वेटिव्ह होत. ओके ना, बघा N15 ची बँड मला इथे कुठेतरी बघायला भेटत होती. कुठे गेला? टेबल नाही, शेप हा वाला शेप. ओके, N15 चे बँड मला कुठे बघायला भेटत होती? इथे कुठेतरी बघायला भेटत होती. बट ज्या वेळेस मी 20 मिनिटांना वेळ दिला है ना, बेसिकली त्यांना वेळ दिला आणि N14 वर ज्यावेळेस मी बॅक्टेरिया ग्रो केले त्यावेळेस मला असं दिसून आलं की
जी बँड आहे ती मला या N15च्या बँड पेक्षा थोडीशी वर बघायला भेटली. काय बघायला भेटली? वर बघायला भेटली. समजतंय? इथपर्यंत काही डाऊट आहे? राईट. ओके, याचा काय अर्थ होतो? याचा काय अर्थ होतो? एक बँड कशी आहे N15 जी की सगळ्यात खाली आहे. दुसरी बँड आफ्टर सर्टन थिंग कशी बघायला भेटतीये? मला वर बघायला भेटतीये. म्हणजे काय होतंय? काहीतरी बदल झालाय. डीएनए मध्ये काय झालंय? काहीतरी बदल झालाय. काय बदल झाला असावा? डेन्सिटी काय झाली? कमी झाली. डेन्सिटी काय झाली? कमी झाली. डेन्सिटी का कमी झाली असावी? कारण की डीएनएचा एक, आता इथे बघा, एक थोडंसं ना आयडियोलॉजिकली बघा की या ठिकाणी डीएनएचे दोन्ही स्ट्रँड्स कोणते होते? N15चे होते. N15चे होते, म्हणून लेअर इथे आली. बरोबर. ज्या वेळेस आपण N14 मीडियमवर बॅक्टेरिया ग्रो केले त्यावेळेस एक स्ट्रँड N15चा, एक स्ट्रँड N14चा, है ना. एक स्ट्रँडचं वजन जास्त, दुसऱ्या स्ट्रँडचं वजन कमी. म्हणून बँड मला कुठे शिफ्ट होताना दिसते? लाइटर, है ना. तर ही जी बँड मला बघायला भेटतीये कोणती? जी की N15 पेक्षा कशी थोडीशी वर आहे, त्याला मी लिहू शकतो ही काय आहे? N15 N14 हायब्रिड. काय लिहू शकतो? N15 N14 हायब्रिड. एक स्ट्रँड कसा आहे? N15चा आहे. एक स्ट्रँड कसा आहे? N14चा आहे. समजतंय? म्हणून याला मी लिहू शकतो N15 N14 हायब्रिड. राईट. ओके. ना यांनी पुढे काय केलं? पुन्हा 20 मिनिटं होऊ दिले. पुन्हा किती मिनिटं होऊ दिले? 20 मिनिटं होऊ दिले. बरोबर. ओके. आता ह्या 20 मिनिटात काय झालं असावं? ही फर्स्ट जनरेशन आहे. N14 मीडियमवरची ही फर्स्ट जनरेशन आहे. ही सेकंड जनरेशन. समजतंय? काय डाऊट आहे? ओके. आता 20 मिनिटाच्या नंतर पुन्हा काय केलं? पुन्हा सॅम्पल बाहेर काढलं. याच्यामध्ये पुन्हा काय असेल? मीडियम असेल, थोडासा मीडिया असेल आणि काय असेल? बॅक्टेरिया. बॅक्टेरियामध्ये काय असेल? डीएनए. यांनी काय आयसोलेट केला? काय आयसोलेट केला? डीएनए आयसोलेट केला. पुन्हा काय केलं असेल? ट्यूब मध्ये टाकला आणि सेंट्रिफिकेशन, डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रिफिकेशन. बघा, त्याला कॉपी करू का? सोडा. हो बेटा, तेच करतो. ओके. आता ह्या ट्यूब मध्ये सुद्धा काय व्हेरिंग डेन्सिटीज आहेत. ओके. वरच्या बाजूला डेन्सिटी कशी? कमी. खालच्या बाजूला डेन्सिटी जास्त. बरोबर. ओके. आता डीएनए टाकून काय केलं? सेंट्रिफिकेशन केलं. काय केलं? सेंट्रिफिकेशन केलं. सेंट्रिफिकेशन केल्याच्या नंतर त्यांना असं दिसून आलं की एक बँड जसा तसाच आहे. एक बँड कसा आहे? जसा तसाच. म्हणजे जिथे हा बँड होता तिथे एक बँड आहे. बट त्यांनी जे अजून बघितलं की एक नवीन बँड त्यांना बघायला भेटला जो त्या बँड पेक्षा कुठे आहे? अजून वर आहे. कुठे आहे? अजून वर.
समजतंय? ऑफकोर्स मला सांगा, जो ब्लू कलर मध्ये बँड काढलाय मी, तो कोणता आहे? कोणता बँड आहे? N15 N14 हायब्रिड, राईट? ओके ना, त्याच्यावर येलो कलरचा जो बँड आहे तो कोणता असेल? N14 बँड असेल, है ना? काय असेल? N14. समजतंय? गोष्ट कळतीये? काय डाऊट आहे? ओके, अशा प्रकारे आपल्याला काय बघायला भेटतंय की फर्स्ट जनरेशन मध्ये हायब्रिड आला, बँडची जी बेसिकली डेन्सिटी होती काय झाली? कमी झाली. ओके, दुसऱ्या जनरेशन मध्ये काय आला? 2 बँड, म्हणजे हायब्रिड बँड आहे, बट त्याच्यासोबत काय आला? असा बँड आला जो हायब्रिड नाहीये, जो स्पेसिफिकली काय आहे? N14 पासून बनलेला आहे. समजतंय? गोष्ट कळतीये? काय डाऊट आहे पर्यंत? ओके ना, याच्या पुढे काय होईल? ही कोणती जनरेशन आहे? ही फर्स्ट होती. ही कोणती जनरेशन होती? फर्स्ट. ही कोणती जनरेशन आहे? राईट. थर्ड जनरेशन मध्ये काय होईल बरं? थर्ड जनरेशन मध्ये काय होईल? फक्त N14 असेल का? नाही, N हायब्रिड प्लस N14. बट पॉइंट असा असेल की N14 ची बँड काय होईल? थिक होईल. हळूहळू ही N14 ची जी बँड आहे ती काय होत जाईल? मोर थिक, मोर थिक, मोर थिक. बट N दॅट इज व्हॉट वी कॅन से हायब्रिड ची जी बँड आहे ती कंटिन्युअस राहील, जशी आहे तशीच ती काय होईल? राहील. वेअर एज N14 ची बँड काय होईल? बेसिकली मल्टिपल टाइम्स किंवा जसे जसे जनरेशन वाढतील तशी तशी काय होत जाईल? ठीक होत जाईल. समजतंय? राईट. ओके, याला आता जर आपल्याला डायग्रामॅटिकली बघायचंय, याला जर आपल्याला कसं बघायचंय? डायग्रामॅटिकली बघायचंय, तर बघा. ओके, N15 आणि N14 चं नेमकं झालं काय, है ना? आणि डीएनए हा सेमी कन्झर्वेटिव्हली रेप्लिकेट कसा करतो, तर हे समजण्यासाठी आपल्याला काय बघायचंय की आपण ना एक जनरेशन, दुसरी जनरेशन, तिसरी जनरेशन बघितली. ओके, आता जी पहिली किंवा N15 मीडियम मध्ये जो इकोलाइज ग्रो केला होता, N15 मीडियम मध्ये, ओके, त्याचा डीएनए काढतोय. ओके ना, व्हाईट कलर जो आहे तो इंडिकेट करतोय की यांच्यामध्ये नायट्रोजन कोणता आहे? N15. व्हाईट कलर जो आहे, राईट. ओके ना, याला ज्यावेळेस मी कशावर ग्रो केला? N14 मीडियमवर ग्रो केला. कशावर ग्रो केलं? N14 मीडियमवर काय केलं? ग्रो केलं. ऑफकोर्स सेपरेशन झालं असेल. सेपरेशन नंतर काय झालं असेल? बघा, हा जुना स्टँड इकडे गेला, हा जुना स्टँड इकडे गेला, बरोबर. नवीन स्टँडला मी कोणत्या कलरने दाखवू? ब्लू कलरने दाखवतोय. नवीन स्टँड मी कशाने दाखवतोय? ब्लू कलरने. ब्लू कलर इंडिकेट्स व्हॉट? N14 स्टँड. समजते गोष्ट? राईट. ओके, आता व्हाईट कलर मध्ये काय आहे? एक स्टँड आहे, दॅट इज N15 वाला स्टँड. ब्लू कलर मध्ये काय आहे? N14 स्टँड, है ना? हायब्रिड आहे. इथे फक्त काय होते? 2 N15 स्टँड. इथे एक N15, एक N14, बरोबर. इथे सुद्धा एक N15, एक, बरोबर, फर्स्ट जनरेशन. म्हणून ती हायब्रिड बँड आली होती, आठवते? ओके ना, सेकंड जनरेशन मध्ये काय होईल? सेपरेट होतील. N15 वाला इकडे गेला बघा, N15 वाला इकडे गेला. ओके,
N14 वाला इकडे आला. जसे हे सेपरेट झाले होते तसे हे दोन सेपरेट झाले. ओके ना, मला सांगा की नवीन जी बँड बनणार आहे ती N14 ची असणार आहे. इथे N14, इथे सुद्धा काय आला N14. समजताय? गोष्ट कळतीये? ओके, पहिला जो आहे हा काय अजून पण हायब्रिड आहे. कसा आहे? हायब्रिड. हायब्रिड कशाला बनणार? N15 आणि N14. इथे दोन्ही पण N14, म्हणून ही बँड कोणती आहे किंवा हा डीएनए कोणता आहे? कम्प्लीट N14. सेम गोष्ट कोणासोबत होईल? याच्यासोबत सुद्धा होईल. सेपरेशन होईल. कशाचं? N15 ची बँड आणि N14 ची बँड. बट नवीन जी बँड बनणार आहे किंवा नवीन जो स्ट्रँड बनणार आहे तो कशाचा बनणार आहे? N14 चा. समजते का गोष्ट? सर्वांना कळतंय का काय चालू इथं? ओके ना, हायब्रिड आहे, N14 आहे. मग हे जे दोन हायब्रिड आहे हे कुठे दिसतील आपल्याला? मागच्या डायग्राम मध्ये बघा. आणि N14 मध्ये मला काय दिसतील? पुन्हा नेक्स्ट जनरेशन करा, काय होईल? N15 N14 हायब्रिड राहतील आणि अजून काय बनतील? N14 जास्त बनतील. समजतंय? हळूहळू N14 ची बँड जाड किंवा थिक का होत जाईल? कारण की नंबर ऑफ N14 स्टँड्स काय होतील? वाढतील. समजतंय? इथपर्यंत काय डाऊट आहे? अशा प्रकारे मॅथ्यू मिसेल्सन आणि फ्रँकलिन स्टा यांनी 1958 मध्ये काय केलं? हे प्रूव्ह केलं की डीएनएचं रेप्लिकेशन कसं होतं? सेमी कन्झर्वेटिव्ह मेथडने होतं. समजतंय? काय डाऊट आहे? ओके, एनसीईआरटी मध्ये लास्टचा एक पॅराग्राफ आहे. सेम एक्सपेरिमेंट एका दुसऱ्या शास्त्रज्ञाने केली होती. येस, त्या शास्त्रज्ञाचं नाव काय आहे? आणि त्या व्यक्तीने कशाचा वापर केला होता? आणि त्या व्यक्तीने कोणत्या प्लांटवर ती एक्सपेरिमेंट परफॉर्म केली होती हे मला सांगायचे विदिन 5 मिनिट्स. पटकन सांगा, पटकन. कोण होतं? हु है ना? कोण होतं? (1958) मध्येच. ओके, चला व्हॅन पासून सुरू करू, है ना? व्हॅन कधी? 1958. व्हेरी गुड. कोणी केलं? टेलर. TA टेलरच. येस. ओके, कशाचा वापर केला होता? रेडिओ ऍक्टिव्ह थायमिडीन. थायमिडीन थायमिडीन न्यूक्लियोसाइड आहे, न्यूक्लियोटाइड आहे? बर, सोडा. कशाचा वापर केला होता? कोणत्या प्लांटचा यूज केला होता? फॅबिया बीन्स, है ना? FABA, फैबा, फैबिया, है ना? अरे देखिए इतना उतना चलता है ना? क्लस्टर में आ जाता है ना? चलो, समजलंय? काय डाऊट आहेत पर्यंत? नोट डाऊन करायचंय?